नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? हसताय ना? हसायलाच पाहिजे. हे वाक्य ऐकलं की लगेच डोळ्यासमोर उभे राहतात ते महाराष्ट्राचा एकेकाळचा लाडका शो चला हवा येऊ द्याचे कलाकार. या कार्यक्रमाने तब्बल 10 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं. रात्री 9:30 वाजता घरोघरी हा शो पाहिला जातो. मात्र काहीच महिन्यापूर्वी या शोचं दुसरं सीझन आलं. तेव्हा या शोमध्ये आधीच्या पर्वातील महत्त्वाचे कलाकार भाऊ कदम आणि निलेश साबळे नव्हते. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्काच बसला. या शोचं दुसरं पर्व हवा येऊ द्या नावाने सुरू झालं. मात्र ज्यांशिवाय हा शो अपूर्ण होता ते भाऊ कदम आणि डॉ. निलेश साबळे यातून गायब होते. दरम्यान आता खुद्द भाऊ कदम यांनी समोर येत त्यांच्या गैरहजर राहण्याचं कारण सांगितलं. नुकतंच एका मुलाखतीत भाऊ कदम यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी चला हवा येऊ द्याचे दुसरे पर्व न करण्याचं कारणही सांगितलं. पण त्याचबरोबर निलेश साबळेबद्दल मोठे खुलासेही केले. निलेश साबळेबद्दल बोलताना भाऊ म्हणाले, निलेश माझा फक्त सहकलाकार नाही तर तो माझा खूप जवळचा मित्र आहे. फू बाय फू पासून आमचा प्रवास सुरू झाला. तो कामासाठी अक्षरशः वेडा आहे. त्याचं लेखनावर आणि दिग्दर्शकावर प्रचंड प्रेम आहे. जरी त्याला मित्र कमी असले तरी कामाच्या बाबतीत त्याला मीच लागतो आणि मला तू. निलेश साबळे सध्या चंद्रकांता नावाच्या आपल्या आगामी चित्रपटात व्यस्त असल्याचं भाऊंनी यावेळी सांगितलं. चला हवा येऊ द्या अचानक का बंद झाला यावर बोलताना भाऊंनी चॅनलच्या गणितावर प्रकाश टाकला. भाऊ कदम यांनी कबुली दिली की शेवटी वाहिनीने शो थांबवण्याचा निर्णय घेतला. आम्हाला वाटलं होतं की 2-3 महिन्याचा ब्रेक असेल आणि आम्ही पुन्हा जोमाने परत येऊ. पण तो ब्रेक 7-8 महिन्याचा झाला. एवढा काळ रिकामं बसणं मला आणि निलेश दोघांनाही शक्य नव्हतं. जेव्हा वाहिनीने दुसऱ्या सीझनची तयारी सुरू केली तेव्हा भाऊ आणि निलेशना विचारण्यात आलं होतं. पण यावेळेस दोघांनीही माघार घेतली. याचं कारण सांगताना भाऊ म्हणाले, जेव्हा मला कळलं की निलेश हे पर्व करत नाही तेव्हा मी सुद्धा स्पष्ट नकार दिला. कारण जो माणूस आम्हाला 10 वर्ष शब्दात बांधत होता, ज्याच्या लेखनावर आमची पूर्ण मदार होती, तोच जर नसेल तर परफॉर्मन्सला मज्जा कशी येणार? लिहिणाराच जर आपला नसेल तर प्रेक्षकांना हसवणं कठीण होतं. त्यामुळे निलेश नाही तर मी पण नाही असं मी ठरवलं.